तर मित्रांनो, साईमाई सकाळ, दिवस 6वा आहे. आज. आणि आपण जर चालता चालता आज व्हिडिओ चालू केला आहे. कारण काय आम्ही सकाळी चालायला घेतलं होतं, म्हणजे 5ला 5:30 वाजले. संदीप भाई माझा बघा. शुभ सकाळ. आपल्याला टाईम नाही भेटला, कारण का लगेच चालू केलं चालण्यासाठी. भेटल्या श्री साईनाथाय नमः. ओम 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 श्री साईनाथाय नमः. झाला अपलोड फाईल सकाळी. बघितला मला हे आली. आपल्यासोबत कोण चालते बघा. भावाने दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग 1 तासाचा बनवला. आणि दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आज गेला. आज भावाने आज किती 6वा दिवस चालू आहे आणि आज त्यांनी दुसरा ब्लॉग अपलोड केला, तो पण 1 तासाचा. आणि आपला ब्लॉग झाला 1 तासाचा. आणि कालपासून सकाळपासून अपलोड करतो, म्हणजे 5व्या दिवसापासून मी अपलोड करतोय. 2दा रिचार्ज केले, रिचार्जचा डेटा संपला तरी अपलोड होत नव्हता. ह्याचा हॉटस्पॉट घेतला तरीच हे गेलं, तरी होत नव्हतं. आणि आज सकाळी परत रिचार्ज केला आणि अपलोडला टाकलं, तर आता अपलोड झालं. आणि ते पण अर्ध्या तासात अपलोड झाला आहे ब्लॉग. आता भावांची इच्छा होती की आज पडलाच पाहिजे तो, तर आज गेला. आणि गेल्या 5 व्ह्यू आले आहेत ते 3 मिनिटांमध्ये. असंच तुमचा साथ असू दे आणि भावाचे लवकर 1K करून टाका. आदित्य साहेबांची कृपा असू दे, हात असू दे वरती, तर आम्ही पण 1K पर्यंत पोचू. फक्त 200 सबस्क्रायबर कमी आहेत. 200 सबस्क्रायबर कमी आहेत. लवकर करून टाका मित्रांनो, आणि भावाला असंच मोठं करा. आणि असंच तुमचा आशीर्वाद असू दे, पाय लग्नात शिर्डीला पोचवतो. असं म्हणजे 2 दिवस एवढी थंडी नव्हती, पण आज जरा खूपच थंडी आहे. बघू शकता साहेबांची हालत. पालखी बघा कुठे. आपण पालखीच्या आसपासच दिसतो, फक्त हे लोक पालखीच्या वाटे दिसणारी माणसं आहेत. कसं करणार, हे लोक पैतात घेऊन पालखी. आम्ही आता सिन्नर घाट लागणार आहे. आज 6वा दिवस आहे. आज काय ते नाश्त्यानंतर सिन्नर घाट लागणार आहे दुपारी. ध्वज मी घेणार आहे तेव्हा. मी या तेव्हा पळवा, पण आमचा तरी विचार करा. तुम्ही 50 पालखी झाली आहे. 50 आता 7:20 झाले. आता आपण स्पॉटला पोहोचलोय चहाच्या. आपलाच ग्रुप आहे मागे बघा. आपलाच ग्रुप आहे बघा. हे क्रॉस कर. साईराम. साईराम. हा मित्रांनो, आपल्यासोबत कालपासून आहे शिवाना बघा. स्पॉटला पोहोचतोय. चहा पालखी ठेवली आहे इकडे. साईराम. तिकडे आपण आराम करतो मस्त की आपल्या ग्रुप सोबत. हे सगळीकडे पोचलो. साईराम. हे बॅनर साईराम. साईराम. बोललंच काय साईराम. साईराम.
हे बघा तिकडे जेवण हे गण्या, इथे ठेवून ना काम चालू आहे बघा. नुसता जेवतोय घे आता. काय राम बाबा कुठे हे बोलत होते काय लवकर पकडणं नाही या ते चित्र आहे. आयुष्य पडलाय पडला तो पुढे कोणतरी पाणी पडतंय जागा दिसते ते संदेशा मध्ये नाही जेव जेव जेव. कधी भरलेला कपूतला सांगली तुळशी बद्दल काय बोलू काका बाळा 16 वर्ष झाली की असं होतं. चायने पिऊन झाले बघा मस्त. बाजूला बसायला नको. जेव 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 चेप नको पाय दाखव. पाय बघा सुजलं बघा असलं पाय ते गेले काय राम बाबा बाबा हा आयशा चले नितीन जाम झाला होता पाठी कसा थांबला आणि पिऊन झाली आहे आता. सिटी वाजली आहे आता. मी घेतो आणलं बोलतो एक फोटो काढ ना आमच्याबरोबर. अरे दाखवायचं कामावर. दे दे. हा तू डेली घेतो. दे 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 नाही दे दे. अरे डेली घेतो दे. आज आपण चहा नाश्ता करून झाले. आता आपण पालखी घेऊन निघतोय. आज आपण ध्वज घेणार आहे. सिन्नर कसारा. आपण कंटिन्यू ध्वज घेऊन आहे त्याच्यामुळे आपण पाठी जाणार नाही. पालखी घेणार नाही आता. डायरेक्ट पालखी पुढे घेऊ. हो का पवन चक्क्या दिसायला चालू झालं. आता आला स्पॉट जवळच आहे आपल्या इकडनं. आपला स्पॉट आला आहे आणि इकडनं सिन्नर घाट चालू होतो इकडनं. आता आपला इकडे ध्वज लावतो. फायनली आपण
ये चल चल आत. फायनली आपण ध्वज आणलाय. आपण पहिल्यांदा म्हणजे आपण आपले 3रं वर्ष आहे पालखीचं. आपण पहिल्यांदा ध्वज घेतलाय नॉनस्टॉप त्या स्पॉटपर्यंत या स्पॉटपर्यंत. आपल्यासोबत श्वान आहे, कालपासून आपल्यासोबत चालतोय. हे घे इथे इथे इथे. ओय ओय उलट मगाशी पाणी फक्त पाहिला तू. थंड लागला त्याला. आपला मानदंड आलाय. राम पालखी पण आली आपली आता. पालखी बघा कोणी घेतली आहे. पालखी बघा कोणी घेतली. हा भाई नाही पालखी बघा कसली आणली बघा. इथे ठेव ना बाबाची मूर्ती आहे इथे. आपण नव्हतो कारण का आपण तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू ध्वज घेतला होता. भावानी माणसा डोस पळवला. सगळ्यांना पाठी सोडलं. दर्शनाची लागली गाई द्वारका हे पाव घे रे. हे पाव घे पडा. हा हा मार रंदा मार तू. भाजी घे. चल चल घे चल. हे तुला इथे पावते. काय करतोय दाखवायला. चालू होता ना म्हणून मी गेलो. खाल्ले बघा किती मिनिट दाखवतो. 4 आहेत 4. करून झालंय आरामने. पावभाजी खाल्ली. आता आपण सिन्नर घाट चढायला घेणार आहे. आता नारळ ठेवून चढायला घेणार घाट. सगळे बाहेर निघाले ते बघा. लाडू दिले होतात ना तुम्ही. आपले हे लोक ध्वज परत घ्यायला देत नाहीत. त्याचं कारण असं मी घेतलाय. माझ्या मम्मीकडे कंप्लेंट आहे. मम्मीने बोलले की व्हिडिओ नाही घेत मला. हे बरोबर आहे. व्हिडिओत नाही घेत. रात्रीच्या टायमाला घेतो मी याला पण हा दिसत नाही रात्रीचा. आम्ही सगळे म्हणून नाही दिसत. आपला गणपती बाप्पा आहे बघा. आज शपथ नावं जास्त पडायला लागले. आता कसा सडासड चालेल भाई आपला. मी नाही पकडणार आहे. आपला ध्वज गेलाय पुढे बघा. पालखी पण आली. ध्वज घ्यायला मागत नाही. मुद्दाम ब्लॉग चालू केलाय आता. ध्वज घ्यायला सांगितले ना ध्वज घेत नाही.
साईनाथ महाराज की ओम साई जय साई पालखी आणि दोन जाऊन पाया पड लाईन हा लाईन एका मागे एक त्याला लाव नंतर क्रॉस कर एका मागे एक साईराम काय करू साईराम साईराम एक आमचा नंबर रे साईराम साईराम जय साईनाथ महाराज की जय म्युझिशियन असंच चालत राहू दे साईराम 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 बाबा चला लवकर आतापासून लागणार साईराम 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 हा बघ साईराम साईराम तुमच्यासाठी पुढच्या वर्षासाठी रस्ता बनवलेला आहे अजून पुरा नाही झाला थोडासा होईल पुढच्या वर्षी साईराम. होईल काय कोबरा घेऊ तुला चल साईराम साईराम ना काढतो काढतो ना घाट चढायला घेतले आपण बघा पालखी गेले पुढे साईराम थोड्या वेळने तुम्हाला पवन चक्के दाखवतो पुढे गेल्यावर कंटिन्यू हे बघा याचा ब्लॉग चालू आहे माझ्या मागे कशाला येतं इथून ये ना आपण ब्लॉग करतो आम्ही दोघं मागे राहिलेलो एका पूर्ण सगळी आपल्या साईराम पुढे जाण्यासाठी आपण दाखवण्यासाठी पार्टी राहिलो होतो आता रोड बनवायचं काम चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला इकडनं चालायला लागते गाड्या एकच मार्ग जाण्यासाठी आहे बघा आता पण आपल्या भावासोबतच चालतोय भाव जमलाय त्याला खेचायला कोण नव्हतं भाव थांबला शेवटी काय करणार ब्लॉगर घेऊन येतो पुढे दाखवतो आम्ही किती मागे आहे पाणी बिणी पाजतो घेऊन जातो रामनगर चालतो कोण आपण चालतो गेलो का चालतो बघ थांबलोय नक्की तत्त कोण आहे साईराम 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 पुढे बघा साईराम खाली बघ स्पॉटला पोचलोय आपल्या जेवणाच्या जय अरे ओम साई जय साई ओम साई बाबा
जयराम अजून किती मिनिटं वाटतंय लागणार झाडतायत अजून तसे. आमचे पाय दुखायला लागले इथे माहितीये का आलेत बेकार होतं मानदंड घेतले भावाने पूर्ण. चालत आलो सिग्नल एवढा एकटा खूप जण बोलतात की याला दाखवत नाही का का काळोखात आम्हाला दिसतच नाही. असं थोडी आहे ते बघण्याची दृष्टी हवी आहे माणसाला कसे बघतात ते. सायराम कसे बघतात ते माणसाची दृष्टी हवी आहे काळोखात दिसतच नाही मग आम्ही कसा तुम्हाला माहिती असेल माझं पण फेस दिसत नाही जास्त करून. त्याच्यामुळे ब्राईटनेस वाढून एक व्हिडिओ बघा मग दिसून इकडे स्पॉट आता साफ करतायत. स्पॉटला पूर्ण माती आहे. स्पॉट आहे आता इकडे आराम करायचा जेवायचं आणि साफ करतायत. पवन चक्क्या बाजूलाच आहे तिकडे. हरी विठ्ठल तुकाराम महाराज की जय. महाराज की जय. देव की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. झाली आहे आता थोडा वेळ आराम करतो नंतर जेवायला जाताना डायरेक्ट तुम्हाला भेटतो. आरती झाली आहे आपण झोपून उठलो आता आपण जातोय आता जेवण. सायराम सायराम डिमांड आहे अशी तिकडे लाईन लावली आहे आणि घाणेकर बघा तिकडे भांडी घासाय तेवढं भांडीमध्ये स्वतःचं ताट धुतो. झालंय आता इकडे साई सेवा चालू आहे बघा. सिटी पण वाजली आता निघायचं टाइम आहे. स्पॉट मधून निघतो आता द्वारकाधीश हॉटेल म्हणजे आपल्या दरवर्षीच आहे. पालखी यायला पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आपल्याला ब्लॉगरच आहे आणि आपली वाटतं टोपी चेंज झाली समजलं असेल. आपण खूप मागे आहे पालखीच्या पण खूप मागे आहे समजलं असेल यांना बघून आपण किती मागे आहे ते. बघा आपण आपल्यासोबत मागेच आहे. पालखी कुठे खूप लांब आहे. आपल्या ग्रुपला समजलं असेल आपण किती मागे आहे. खूप मागे खूप गाणी 2 तास मागे राम राम नंतर कोणतरी बोलतं घेत नाही व्हिडिओमध्ये. साईराम शिर्डी 65 किलोमीटर
आणि सिन्नर 5 किलोमीटर. आता आपला रात्री सिन्नरला स्पॉट आहे कायराम. आपल्या स्पॉटला पोचलो आहे. लेट आपला मेन रोज. चेहरा बघ असा लाल पडला बघा. सायराम पाच पेट्याने बँड्रा ते अंधेरी त्याला 5 पेट्याने बँड्रा ते अंधेरी दे त्याला. 5 पेटीला जातोय सायराम सिटी वाजली. आता निघतोय आम्ही परत. चालू आहे बघा टी शर्ट. हे थांब राख काढा त्या. हे काढणार तो कसा. पोचलोय. आता मी काय जास्त शूट नाही केलं येताना. नाश्ता केल्यानंतर तर आपण ज्या स्पॉटला आहे ना तिकडे टोटल जय साई ओम साई. ज्या आपण स्पॉटला थांबलो ना तिकडे टोटल 3 पालखी आहेत. एक म्हणजे आपली आहे हे बघा. इकडे आपली पालखी आहे. अंधेरीचीच पालखी आहे. बाजूलाच अंधेरीची पालखी आहे बघा. दत्त साई करून. आणि इकडे बघा अजून तिसरी पालखी आहे बघा. ही मी मराठी. सायराम कुठली पालखी आहे. दहिसरची पालखी आहे बघा. पूर्ण स्पॉट भरला आहे. आपल्या इकडची मी मराठीवाले आहेत आणि इकडचे अंधेरीवाले आहेत इकडे मध्ये. आणि या साईडला आपले पार्लेचे आहेत लोक. आपला ग्रुप आहे पूर्ण. बघा आता आपण आरतीची तयारी करतोय. त्या लोकांचं भजन चालू आहे मागे. कांदिवली पालखीचं भजन चालू आहे मागे. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सुख करता दुख हरता सारा ईशान पराधा
पृथ्वीवरी समुद्रपर्यंताया सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देव माझा पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका. आता आरती झाली आहे बाबांची, आता भजन चालू आहे. भजन गायला नाव बोलणार आहे. जमाने में कहा टूटी हुई तस्वीर बनती है तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है. तारीफ तेरी निकली है दिल से आए हैं लब पे नव्हती कुणाची कदर मी नव्हतो कुणात हे नव्हती कुणाची कदर मी अरे नव्हतो कुणात उमरान जनात साहित्य बसवलंय मानात उमलान
कुणात साईनी बसवलंय मानात नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणात नव्हती कुणाची कदर मी नव्हतं कुणात मुख पे उजाला मुख पे उजाला मुख पे उजाला हाथ धनुष गले में पुष्पमाला हम दास इनके ओ ये सबके स्वामी
संपले आता आणि वाजले किती 12 वाजायला आले आता आम्ही जेवायला जातो सगळे. पैसे गोळा करते तिकडे. पैसे गोळा चालू आहेत. काय नाही ठरलेलं. काय नाही भाई. इधर हम बैटिंग थंड आहे थंड आहे. पण आपलं गरम आहे. आपण जेवून घेतो तर सगळे सायरे काय ते सगळे साई सेवक झोपले जाता. आपण जेवायची वेळ आहे आपली, तर जेवतो डायरेक्ट भेटतो तुम्हाला. जेवण झालं आहे आता, सगळे झोपले आहेत. 3 पालखीमधले सगळे साई सेवक सगळे झोपले आहेत, दाखवतो तुम्हाला. बघा इकडे आपली सगळे आहेत, आपल्या ग्रुपमधले आहेत. आणि इकडे तिकडे कांदिवली सगळे पब्लिक झोपले ते बघा. हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. साईमय रात्र.